Hello student, you are welcome to my Atulit English Academy. Student, we are going to learn here the present tense, part number 3. In earlier videos, we have already learned simple present tense and the previous knowledge of tenses, moods and tenses, previous knowledge of tenses. Now in this video we are going to learn here part 3, present tense, present continuous tense. It is called in Marathi चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ याचा अर्थ असा होतो, look at here are I have written some examples on this whiteboard. She is singing. I am reading Ramayana. My uncle is arriving tomorrow. These are the examples of present continuous tense. हे 3 उदाहरणं बघा. या 3 उदाहरणांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी 3 उदाहरणं आपल्याला जे दिसत आहेत हे 3 उदाहरणं चालू वर्तमान काळाची आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची आहेत. या कंटिन्युअस टेन्सला प्रोग्रेसिव्ह टेन्स असं सुद्धा म्हणतात, म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, किंवा या कंटिन्युअसला प्रोग्रेसिव्ह म्हणतात. तसंच आणखी प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स, अपूर्ण वर्तमान काळ असं सुद्धा त्याला म्हणतात. नॉट परफेक्ट, इम्परफेक्ट, अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे चालू. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की शी इज सिंगिंग. द ऍक्शन इज गोइंग ऑन. इज सिंगिंग, गात आहे. इट इंडिकेट द टायमिंग जस्ट नाउ. द ऍक्शन इज गोइंग नाउ. म्हणजे जर सिंगिंग इज पहिल साधा वर्तमान काळ आहे. याचं वैशिष्ट्य आहे की एम, इज, आर हे जे ऑक्झिलरी व्हर्ब आहेत यांना ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतात. हे जे ऑक्झिलरी व्हर्ब आहेत या ऑक्झिलरी व्हर्बला लागून VING घ्यायचं आहे. याला आपण V4 म्हटलेलं आहे. V4 म्हणजे असे हे 4 याच्यामध्ये V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप आपण टाकायचं आहे, म्हणजे क्रियापदाला ING लागलेलं. इथे आपल्याला ऍक्शन ही सध्याच्या काळामध्ये इन दिस मोमेंट द ऍक्शन इज गोइंग ऑन, इंडिकेट हिअर. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की क्रियापदाला ING लागलेलं असेल. हे सिंगिंग जे आहे हे मेन क्रियापद आहे आणि इज हे त्याला सहाय्य करणारे ऑक्झिलरी वर्ब आहे. तर मग मुख्य वैशिष्ट्याचं काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं, की कर्ता आहे शी, क्रियापदाला ING, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि क्रियापदाला ING लावायचं. दुसरं वाक्य बघा, आय एम रिडिंग रामायण. मी रामायण वाचत आहे. म्हणजेच काय आहे की रामायण वाचण्याची क्रिया तुमची जी आहे ही आधीपासून चालू होती, किंवा मी रामायणाचं पुस्तक जे आहे हे वाचायला घेतलेलं आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की द ऍक्शन इज टेम्पररी गोइंग ऑन इन अर्लियर इव्हेंट फ्रॉम अर्लियर पॉइंट. की इथे आय एम रिडिंग रामायण, आय एम रिडिंग कॉपरफिल्ड. इथे पुस्तक मी हातात घेतलेलं आहे, ग्रंथ मी हातात घेतलेला आहे आणि मी तो वाचतो आहे. इथे ही क्रिया जस्ट आहे, नाऊ, इन दिस व्हेरी मोमेंट. याच्यामध्ये मात्र आय एम रिडिंग जे आहे हे पुस्तक तो वाचतो आहे, रामायण हा ग्रंथ वाचतो आहे. याच्यामध्ये एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे, रिडिंगला ING लागलेला आहे. म्हणजे कर्ता अधिक म्हणजे एम, इज, आर आणि क्रियापदाला ING अशी याची ऍक्शन, अशी याची स्ट्रक्चर आहे. माय अंकल इज अरायव्हिंग टुमॉरो. तिन्ही वाक्य तिन्ही प्रकारचे आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची जी वाक्य आहेत. परंतु याच्यामध्ये आपल्याला एक नियम आणखी लक्षात घ्यायचा आहे की इथे इज अरायव्हिंग क्रिया ऍक्शन चालू आहे. ऍक्शन चालू आहे, बोलतो आहे मी आणि मी सांगतोय तुम्हाला की माझे जे अंकल आहेत इज अरायव्हिंग, येत आहेत टुमॉरो. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला हे दिसते आहे की माय अंकल इज अरायव्हिंग टुमॉरो. प्रेझेंट कंटिन्युअस आहे आणि
टायमिंग जे आहे ते फ्युचरचं सांगतोय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जेव्हा एखादं बोलत असताना आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जेव्हा जरी वाक्य लिहित असू तरी कधी कधी टायमिंग सुद्धा त्याच्यामध्ये इथे इंडिकेट टुमारो हा शब्द उद्याचं सांगतो आहे. म्हणजे ऍक्शन आता घडते आहे परंतु येण्याची क्रिया उद्याला होईल. म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये मुख्य वैशिष्ट्य हे आहे याचं की कर्ता घ्या, मेन क्रियापद घ्यायचं आणि त्याला क्रियापदाला आयएनजी लावायचं. टू बी स्वरूप आणि क्रियापदाला आयएनजी. म्हणजे शॉर्टकट मध्ये हा टेबल आपल्या लक्षात येईल. एम इज आर प्लस क्रियापदाला आयएनजी. आता वर्तमान काळामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असे काही क्रियापद आहेत की ज्या क्रियापदांना आपण आयएनजी लावू शकत नाही किंवा ते लावणं योग्य नसते. असे कोणकोणती क्रियापद आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. असे क्रियापद आपल्याला सांगता येतात. ते क्रियापद म्हणजे कोणती क्रियापद आहेत ती, जसं अपिअरन्स मध्ये अपिअरन्स जर असेल तर त्या अपिअरन्स मध्ये आपल्याला एक सांगता येईल त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आपण. आणि त्या वर्गीकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की त्या वर्गीकरणामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की त्याच्यामध्ये परसिप्शन ज्याला म्हणतो आपण त्या परसिप्शन मध्ये शी आहे किंवा आणखी म्हणजे हे जे क्रियापद आहेत कोणती क्रियापद आहेत, शी, हिअर, त्याच्यानंतर HEAR हिअर, त्याच्यानंतर स्मेल, नंतर नोटीस आणि रेकॉग्नाइज RECOGZI NIZE COGNIZE रेकॉग्नाइज. हे जे क्रियापद आहेत हे प्रशिक्षण मध्ये येतात. यांना आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आयएनजी लावायचं नसते. किंवा आणखी काही अपिअरिंगचे मी सांगितलं तुम्हाला की अपिअरिंगचे जे आहेत हे अपिअर आहे याला आयएनजी लावत नाही आपण. किंवा लुक आहे. आता लुकला आपण आयएनजी लावत असतो परंतु त्याचं मिनिंग बदलवून चेंज द प्लेस ऑफ सेंटेन्सेस इन द प्लेस ऑफ सेंटेन्स. लुक जेव्हा आपण वेळेनुसार म्हणजे चेंज मिनिंग त्याचं होत असेल तेव्हा त्याला आयएनजी लावत असतात. परंतु किंवा SWE सीम या क्रियापदांना प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये म्हणजे आय एम स्विमिंग असं आपल्याला म्हणता येणार नाही की ही इज स्विमिंग असं आपल्याला म्हणता येत नसतं. नंतर आणखी इमोशन जे आहेत आपल्या भावना व्यक्त करत असताना वांट आहे, डिझायर आहे, लाईक्स आहेत, याच्यातले जे आहेत हे दर्शवत असताना वांट आहे, विश आहे WISH विश, आणखी डिझायर आहे, फील आहे DISIRE डिझायर आहे, फील FWEL फील आहे. हे जे क्रियापद आहे याला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये तुम्ही आयएनजी लावायचं नसते. किंवा आणखी आपल्या इमोशन मध्ये लव्ह शब्द आहे, हेट आहे, यांना आयएनजी प्रत्यय लावायचा नसतो. शिवाय याच्याशिवाय आणखी काही अशी क्रियापद आहेत थिंकिंगचे आहेत. म्हणजे थिंकिंग आहे, त्याच्यानंतर सपोज आहे, बिलीव्ह आहे, आणखी ऍग्री आहे, कन्सिडर आहे, अंडरस्टँड आहे. यांना सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आयएनजी प्रत्यय जो आहे तो लावायचा नसतो. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य लिहिताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वाक्यरचना जी आहे ही वाक्यरचना तुम्हाला करत असताना सब्जेक्ट अधिक वर्ब अधिक म्हणजेच टू बी चं रूप. म्हणजे याला सूत्रबद्ध जर करायचं झालं तर सब्जेक्ट घ्या, नंतर टू बी चं रूप घ्या. आता हे टू बी हे एम इज आर आहे, त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी घ्या. आता ही जी रचना आहे आणि याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर एक्सटेन्शन तुम्ही घेऊ शकता. जसं आपण याच्या आधीच्या याच्यामध्ये हे पाहिलं होतं आपण की ही इज कॅरिंग हर बॅग टू द स्टेशन. टू द स्टेशन.
ही इज कॅरिंग द बॅग, हर बॅग टू द स्टेशन. आता याच्यामध्ये इज आणि क्रियापदाला ING आपण लावलं. हे टू बी रूप घेतलं, क्रियापदाला ING लावलं, हर बॅग हे ऑब्जेक्ट झालं आणि टू द स्टेशन हे एक्सटेन्शन झालं. अशा प्रकारची आपल्याला रचना करता येईल. याचे आपण हा सब्जेक्ट बदलून सब्जेक्टच्या ऐवजी आय घ्या, हीच्या ऐवजी शी घ्या, नंतर इट घ्या, नंतर दे घ्या, नंतर यू घ्या, नंतर राम असेल तर एखादं नाव तुमचं जे आवडतं आहे ते घ्या, नंतर वी घ्या. म्हणजे आपल्याला याचे हे जे आहेत वाक्य जे आहेत असे वाक्य तुम्ही या वाक्याचे मी हा करता बदलवून टू बीचं रूप त्याला योग्य घेऊन अनेक वचन असेल तर आर घ्यायचं. जसं दे आर, इथे तुम्ही दे टाकला म्हणजे उदाहरण समजा एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. समजा आपण दे शब्द घेतला, असं वाक्य बनायचं. हे ये असे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 असे हे 8 वाक्य आपल्याला बनवता येतात. म्हणजे समजा आपण दे घेतलं याच्या ऐवजी हीच्या ऐवजी तर इज देच्या पुढे इज येणार नाही, इथे आर कॅरिंग हर बॅग टू द स्टेशन. असे तुम्हाला आता हे 1 आणि हे 2 झाले. हे 2 वाक्य आपण बनवले. आणखी 6 वाक्य याच्या खाली तुम्ही अशा प्रकारचे सब्जेक्ट बदलून याचे सब्जेक्ट बदलून तुम्ही लिहून काढायचे. म्हणजे अशी प्रॅक्टिस जर तुम्ही केली, आता अशी प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला हा काळ पूर्णपणे समजून जाईल. म्हणजे याच्यातले लक्षात येईल आपल्याला कशी वाक्यरचना करायची ती. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की हे जे वाक्य आहे हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये ऍक्शन जी आहे ती महत्वाची आहे आणि ते कोण करतोय ते आपण सांगून राहिलो, त्याच्यावरती फोकस आपण करून राहिलो. पण हेच वाक्य जर आपल्याला समजा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर लिहायचं असेल, पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन वाक्याची करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे वाक्य असं लिहावं लागेल. म्हणजे समजा आता हा ही महत्वाचं नाही, या ठिकाणी हर बॅग जी आहे ते कोण वाहून नेली हे महत्वाची आपल्याला कॅरी ऑन करण्याची तिची बॅग जी आहे. तर आपण असं हे म्हणू शकतो की हे वाक्य असं आपल्याला लिहिता येईल. हर बॅग नंतर इज CARRIED, हर बॅग इज कॅरीड टू द स्टेशन. आता बाय जे आहे, बाय हिम हे आपल्याला काही म्हणायचं नाहीये. हर बॅग इज कॅरीड टू द स्टेशन, तिची बॅग जी आहे ती वाहून नेल्या गेली किंवा तिची बॅग स्टेशनला पोहोचवल्या गेली. असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा हे जे वाक्य आहे हे वाक्य या ठिकाणी बीइंग शब्द लागेल. ऍक्शन आपल्याला काळ जो आहे तो आपण काळ जसं तसंच ठेवला. हर बॅग इज बीइंग कॅरीड टू द स्टेशन बाय हिम. बाय हिम लिहिण्याची गरज नाही, कारण ते ऍक्शन यानं केली याला काही महत्व नाही. आपल्याला या वाक्यामध्ये तिची बॅग जाणं महत्वाची आहे स्टेशन पर्यंत हे सांगायचं आहे. तर अशा प्रकारचं हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य होईल. दुसरा काळ जो आहे हा पुढचा काळ आपण बघूया. तो म्हणजे बघा आता इथे प्रेझेंट टेन्सचा मधला हा तिसरा काळ आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये आपण हा तिसरा काळ बघूया. आता येथे मी काही उदाहरणं लिहिली आहे फळ्यावरती. हे पहा, ही हॅज जस्ट गॉन आउट. याच्यामध्ये या काळाचं एक वैशिष्ट्य हे आहे की इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती ही की इथे हे आपल्याला लक्षात येईल की हॅव किंवा हॅज घ्यायचं कर्त्याला अनुसरून आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. म्हणजे कर्ता आहे, सब्जेक्ट आहे इथे यस, हे हॅज घेतलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे हे V3 घेतलं. आता म्हणजे याची रचना जी आहे ते सब्जेक्ट अधिक हॅव किंवा हॅज कर्त्याला अनुसरून हॅव हॅज आणि V3 आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जे आहे ते ऑब्जेक्ट घेतला आपण. अशा प्रकारची रचना इथे आपल्याला ह्या वाक्याची दिसते. ही सब्जेक्ट आहे, हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, गॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, मूळ क्रियापदाचं मेन वर्बचं गॉन आउट. म्हणजे ही हॅज जस्ट गॉन आउट हे
वाक्य. दुसरं वाक्य आहे ही हॅज बीन टू जपान. तो जपानमध्ये राहतो आहे. म्हणजे त्याच्यानंतर आय हॅव फिनिश माय वर्क. इथे हॅज आहे आणि बीन आहे. बीचं तिसरं रूप आहे. बीन, वाज किंवा वेअर आणि बी पहिलं रूप, वाज किंवा वेअर दुसरं रूप आणि बीन तिसरं रूप. बी मध्ये कोण कोण येते? एम, इज, आर म्हणजे आहे किंवा असणे किंवा अस्तित्व. तर असे हे 3 रूप आहेत. बरेचदा बीन हे बीचं तिसरं रूप आहे हे मुलांना माहिती नसतं. तर त्यानंतर आय हॅव फिनिश माय वर्क. इथे आपण हॅव घेतलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. म्हणजे याच्यावरून आपल्याला हॅव हे सांगते वर्तमान काळ आहे, फिनिश तिसरं रूप आहे हे सांगते पूर्ण काळ आहे, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यावरूनच काळ ओळखायचा असतो हे क्रियापदावरून. मी आधीच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर ही हॅज लिव्ड इन बुलढाणा फॉर 7 years. तो बुलढाण्यामध्ये 7 वर्षापासून राहतो आहे. आता आपण इथे आपल्या लक्षात आलं असेल की कर्ता घ्या, हॅव किंवा हॅज घ्या, क्रियापदाचं तिसरं रूप घ्या आणि ऑब्जेक्ट घ्या. अशा प्रकारची रचना असते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. म्हणजेच याला म्हणू आपण पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. तर दुसरा, आता या उदाहरणांमधून आपल्याला काही नियमही लक्षात येतील. पहिला नियम काय सांगतो? पहिलं उदाहरण आपल्याला काय सांगते? ही हॅज जस्ट गॉन आउट. क्रिया घडली आहे, ऍक्शन घडली आहे आणि जस्ट इमिजिएट इट्स फिनिश्ड. आत्ताच तो बाहेर गेला आहे. जस्ट म्हणजे आत्ताच, नुकताच तो बाहेर गेला, म्हणजे त्याची बाहेर जाण्याची क्रिया आत्ताच घडली आणि पास्ट मध्ये ते घडलेली आहे आणि पॉइंट, टिप ऑफ पॉइंट जो आहे तो आत्ताच आहे. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया घडते अगदी ऍट द एंड ऑफ द पर्टिक्युलर ऍक्शन वी कॅन से हिअर ही हॅज जस्ट गॉन आउट. याच्यामध्ये क्रिया घडून गेली नुकती आत्ताच. दुसरं वाक्य आहे, दुसरा नियम प्रेझेंट परफेक्टचा दुसरा काय सांगतो आपल्याला? नियम सांगतो की म्हटला किंवा त्याचं केव्हा आपण वापरू शकतो ते पहा. ही हॅज बीन टू जपान. म्हणजे याच्यामध्ये जपानमध्ये तो राहतो आहे, राहत आहे तो तिथे, जपानमध्ये तो आहे. पण केव्हापासून आहे, काय आहे? देअर इज नो टायमिंग. इट इंडिकेट दॅट द पास्ट इव्हेंट इंडिकेट इन दिस सेंटेन्स बट देअर इज नो पर्टिक्युलर डेफिनेट टायमिंग इज हिअर इन दिस एक्झाम्पल. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पर्टिक्युलर टायमिंग आपल्याला समजत नाही. म्हणजेच अशा वेळेस आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. कधी कधी काय होते की आय हॅव जस्ट फिनिश माय वर्क. म्हणजे आत्ताच आपलं काम जे आहे, नाव याच्या नंतर नाव आहे, म्हणजे आताच मी माझी क्रिया जी आहे ही संपवलेली आहे. नुकतीच क्रिया संपवलेली आहे. भूतकाळातील क्रिया मी ती करत होतो, काम माझं संपलं आहे. जस्ट आय एम फ्री नाऊ. आता मी मोकळा आहे असं म्हणत असताना आपण म्हणतो की आय हॅव जस्ट फिनिश माय वर्क. मी आत्ताच माझं काम संपवलं. आता आय एम फ्री. म्हणजेच भूतकाळातली एखादी ऍक्शन संपली आहे आणि आता आपल्याला तो आपल्या मित्राला सांगायची असेल किंवा व्यक्त करायची असेल तेव्हा हे इथे ती झालेली आहे. आता याच्यामध्ये ही हॅज लिव्ड इन बुलढाणा फॉर 7 years. 7 वर्षापासून तो बुलढाण्यात राहतो आहे. म्हणजे आधीचं पास्ट टेन्स, पास्ट इव्हेंट, पास्ट ऍक्शन ऑफ लिव्हिंग, फॉरचा उपयोग करून, सिन्सचा उपयोग करून तुम्ही पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण तिथे फॉर आणि सिन्स वापरून दाखवत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरता येतो. सूत्रामध्ये जर सांगायचं झालं तर हे सूत्र अतिशय चांगलं आहे. हे सूत्र आपल्याजवळ असू द्या. या सूत्रामध्ये तुम्ही लिहा ते वाक्य आणि याप्रमाणे वाक्यरचना करायची. कर्ता, हॅव किंवा हॅज, त्याच्यानंतर क्रियापदाचे स्वरूप आणि ऑब्जेक्ट. पुढे हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपल्याजवळ लिहून ठेवा आणि पहिलं उदाहरण जे दिसते आहे, पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण, हे कर्ता बदलून प्रत्येकाचे 8-8 वाक्याप्रमाणे वाक्य तुम्ही बनवा. म्हणजेच पहिल्याचे तुमचे 7 वाक्य तयार होतील, दुसऱ्याचे 7 होतील, तिसऱ्याचे 7 होतील, चौथ्याचे 7 होतील. म्हणजे असे 7×28 वाक्य, म्हणजे 28 वाक्य आपल्याजवळ तयार होतील आणि आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स परफेक्ट होईल. आणि ही जी रचना आहे ही रचना सुद्धा लक्षात ठेवा. चौथा जो प्रकार आहे
चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नंबर 4. बघा इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅज घ्यायचं आहे, हॅव घ्यायचा आहे, हॅज घ्यायचं आहे. आपण कर्त्याला नसून हिच्या पुढे हॅज घेतो म्हणून हॅज घेतलं. आणि त्याच्यानंतर बीन, बीचं तिसरं रूप घ्यायचं परफेक्ट. म्हणजे हॅज वर्तमान काळ सांगते, बीन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणजे परफेक्ट टेन्स सांगतो. आणि आयएनजी याला कंटिन्युअस ऍक्शन आहे. हे आयएनजी आपल्याला सांगते कंटिन्युअस ऍक्शन, द ऍक्शन इज इन प्रोग्रेस, प्रोग्रेस मध्ये आहे. आता इथे हे वाक्य मी लिहिलंय की ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 5 years, 5 hours. म्हणजे तो जो आहे तो झोपलेला आहे, त्याची क्रिया झोपण्याची चालू आहे. आणि किती परत फॉर 5 hours, 5 तासापासून तो झोपलेला आहे. भूतकाळातले 5 तास आणि आताच्या क्षणापर्यंत तो ती क्रिया चालू आहे त्याची स्लीपिंगची. म्हणून हा काळ परफेक्ट मध्ये आहे. तो झोपलेला, भूतकाळातही झोपलेला होता, 5 तास पासून झोपलेला आहे असं जेव्हा आपण सांगतो, बोलतो किंवा आपल्याला ती क्रिया व्यक्त करायची असते, म्हणजे पास्ट मधली क्रिया आपल्याला सांगायची आहे आणि अजूनही सध्या चालू आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये चालू आहे. म्हणजे पास्ट इव्हेंट आहे आणि प्रेझेंट ऍक्शन आहे. अशा वेळेस आपण पास्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ते वाक्य लिहायचं आहे आपल्याला. समजा तुम्हाला असा एखादा प्रश्न विचारला की व्हाय आर युअर क्लोथ्स वेट. तुझे कपडे का बरं ओले आहेत, ओले चिंब का दिसतात तुझे कपडे, तू ओला का झाला आहेस. तर याचं उत्तर समजा लिहिताना तुम्ही म्हटलं की आय हॅव बीन वॉटरिंग, WATERING, वॉटरिंग इन द गार्डन. In the garden since 1 hour. म्हणजे आय हॅव बीन वॉटरिंग इन द गार्डन. मी हे नाही समजा लिहिलं तरी येतं, हरकत नाही. पण समजा तुम्ही असं लिहिलं की म्हटलं की आय हॅव बीन वॉटरिंग इन द गार्डन, मी गार्डन मध्ये झाडांना पाणी देत होतो, पाणी घालत होतो झाडांना, त्यातले जे प्लांट्स आहेत त्यांना मी पाणी देत होतो. अशा प्रकारे आपल्याला हे जे वाक्य आहे हे वाक्य सांगता येतील, लिहिता येतील. या काळाचं वैशिष्ट्य काय, हॅव आणि हॅज, बीन आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच क्रियापदाला आयएनजी, म्हणजे सब्जेक्ट अधिक वर्ब अधिक सब्जेक्ट अधिक हॅव अधिक हॅज, बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे क्रियापदाला आयएनजी. अशा प्रकारची आपल्याला वाक्यरचना करायची आहेत. काही वाक्य प्रॅक्टिस, ह्याच वाक्यांची तुम्ही या वाक्याची परत एकदा करता बदलवून आय या हिच्या ऐवजी आय वापरा, वी वापरा, शी वापरा, इट वापरा, दे वापरा, यू वापरा, अशा आणि अनेक वचनातलं पीपल वापरा. असे तुम्ही वाक्य बनवून त्याचे 7 ते 8 वाक्य तयार करू शकता आणि आपल्याला प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आणखी इथे तुम्हाला एखादं 2 वाक्य मी देतो आहे, ते तुम्ही लिहून घ्या. बघा काही वाक्य आहेत ती याप्रमाणे. या उदाहरणांमध्ये आय हॅव बीन गिव्हिंग हर अ प्राइज. हे उदाहरण दिलं आहे मी. या आयच्या ठिकाणी ही वापरा, दुसरं वाक्य तयार करा. शी वापरा, तिसरं करा. चौथं इट न करा, 5वं दे न करा, 6वं वी न करा, 7वं यू न करा आणि त्याच्यानंतरचं 9वं वाक्य आहे ते राजू न करा. असे याचे 9 वाक्य तुम्ही बनवा. इथे हॅवच्या ठिकाणी काही बदल होतील, म्हणजे हिच्या पुढे हॅव येणार नाही, हॅज येईल. उदाहरणार्थ म्हणजे ही इथे टाकलं आपण, इथे हॅज टाकलं आणि मग पुढचं वाक्य जसं तसं केलं. अशी वाक्य तुम्हाला करायची आहेत. याचे 9, खालच्या याची तसेच करा 9 वाक्य.
यू हॅव बीन व्हिजिटिंग फोर्ट ऑफ शिवनेरी. तर या ठिकाणी यूच्या ठिकाणी ही, शी, इट, दे, हा यूच्या ठिकाणी तुम्ही इथे यू न वापरता आय वापरायचा आणि वाक्य तयार करायची. म्हणजे अशी वाक्य आपल्याला 9 तयार करता येतील. या ठिकाणी आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स व्यवस्थित आपल्याला शिकता येईल. माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट सुद्धा द्या. थँक्यू व्हेरी मच.